मध्ये असणारी स्त्री होती, प्रचंड पैसा होता आणि प्रचंड पैसा असल्यामुळं कामच काही नव्हतं, करायची गरजच नव्हती, त्यामुळे वेळही अफाट होता. आणि मग या मॅडम काय करायच्या, रोज सकाळी गाडी बाहेर काढायच्या, ड्रायव्हरला सोबत घ्यायच्या, पैशांना बॅग भरायच्या आणि मोठमोठ्याला मॉल मध्ये स्टॉल मध्ये जाऊन खरेदी करत बसायच्या. पैसा अमाप आहे, वेळ अमाप आहे, दोन्ही घालवायचा आहे, घालवावं कुठं असा प्रश्न त्यांना पडायचा आणि तासोन तास त्या खरेदी करत बसायच्या. एके दिवशी एका मॉल मध्ये त्या महिला गेल्या, खरेदी करत राहिल्या. 2-2.5 तासानंतर त्या परत आल्या, गाडी जवळ पोहोचल्या. गाडीच्या काचेवर त्यांनी टकटक केलं, पण ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न होता. त्या मॅडमना काही कळेना, त्यांनी परत जोरात हाका मारल्या. तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे, त्यांना परत काही कळेना. शेवटी पुढे गेल्या, काचेवर हात फिरवला, तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे. शेवटी जोरात त्यांनी दार आपटले. त्यावेळी तो ड्रायव्हर भानावर आला, पुस्तकात नजर त्यानं बाजूला काढली, दार उघडलं, मॅडमला बसवलं, सामान ठेवलं. त्या मॅडम गाडीत बसल्या. ड्रायव्हरला वाटलं आता मॅडम चिडणार, संतापणार. पण गाडी सुरू झाल्यावर त्या मॅडमने त्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला, तू इतका मग्न होतास, मी इतक्या हाका मारल्या, इतक्या वेळा तुला त्या पुस्तकातनं बाहेर काढायचा विचार केला, तरी तू त्यातनं बाहेर पडला नाहीस, तू काय करतोयस, तू एवढा मग्न कशात झालायस की तुला काळ वेळेचं सुद्धा भान नाही, आजूबाजूला काय चालतंय त्याच्याकडे तुझं लक्ष नाही, असं काय आहे यात? तो ड्रायव्हर म्हणाला, या पुस्तकात जीवनाचं सार आहे. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी पुस्तक काढून बसतो आणि पुस्तकं वाचत राहतो. पुस्तकं वाचता वाचता मला सगळं विसरायला होतं. बस मला ज्ञान मिळतं, माहिती मिळते, समाधान मिळतं, शांती मिळते. त्या मॅडमनी विचारलं, अरे त्याच्याच शोधात तर मी आहे. मी खरेदी करत 2-2 तास का घालवते, माझ्याकडे वेळ भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण समाधान नाही, शांती नाही, ज्ञान नाही. हे कुठे मिळतं पुस्तक, चल मला तिथं घेऊन चल. त्या ड्रायव्हरनं त्या मॅडमना एका पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये घेऊन गेला आणि या मॅडमनी त्या लायब्ररीमधनं प्रचंड मोठी पुस्तकं खरेदी केली. गाडी पुस्तकांनी भरली आणि ती घरी आली. त्या दिवसापासून त्या मॅडमनी फक्त आणि फक्त पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आता त्यांना वेळ पुरत नव्हता. आता कुठं जाऊन काय करावं याची गरज पडत नव्हती. त्या अखंडपणे फक्त वाचत राहिल्या. आता खरेदीला बाहेर पडायच्या त्या फक्त पुस्तकं खरेदी करायला. अखंडपणे त्यांचं वाचन चालू झालं. काळ सरत राहिला. एके दिवशी त्यांच्या घराच्या दारावर टकटकचा आवाज आला. या वाचनात मग्न होत्या. बराच वेळ दार वाजत राहिलं. शेवटी वैतागून उठल्या. दार उघडलं. दारात कुणीतरी अनोळखी होता. त्या मॅडमने विचारलं, कोण हवाय? तो दारातला व्यक्ती म्हणाला, तुम्ही हवे आहात, मी तुम्हाला न्यायला आलोय. पण तुम्ही कोण? मी यमराज. या पृथ्वी तलावरचं तुमचं आयुष्य संपलंय, मी तुम्हाला न्यायला आलोय, चला. त्या मॅडम म्हणल्या, वेडायस का काय? काल तर 40 पुस्तकं घेऊन आली, आताशी 5च संपलीत, अजून 35 वाचायची शिल्लक आहेत आणि कुठे घेऊन चला? पुस्तकं वाचल्याशिवाय मी तुझ्या बरोबर येणार नाही. मला उरलेली नवीन आणलेली सगळी पुस्तकं वाचू दे, मग मी तुझ्या बरोबर येते. मला येताच येणार नाही. यमराज म्हणला, असं असतं का कुठं? मी न्यायला आलोय, संपलाय तुमचा काळ, चला बरोबर. मी येणार नाही. त्या मॅडम ऐकायलाच तयार नाही. मग करू काय मी? थांब, माझी पुस्तकं वाचून होईपर्यंत इथंच थांब. पुस्तकं वाचून झाली की मी येते तुझ्या बरोबर. शेवटी यमराजाचा नाईलाज झाला. म्हणला, ठीक आहे, बसतो इथं, वाचा तुमचं काय ते उरकान, चला पटकन. तो यमराज दाराजवळच थांबला. या मॅडम परत पुस्तकं वाचायला आत गेल्या. 1-2 तास झाले. परत दारावर थप्पा पडायला लागल्या. त्या बाई वैतागानं उठल्या. दार उघडलं. दारात परत यमराजच. आता काय? अहो, तुम्ही पुस्तकं वाचत बसाल, पण मी इथं उभा राहून काय करू? तुमचं होईपर्यंत मला काहीतरी द्या ना, म्हणजे माझा वेळ जाईल. त्या मॅडम म्हटल्या, थांब. आत गेल्या. 10-20 पुस्तकं घेऊन आल्या. यमाच्या हातात दिली. माझे पुस्तक वाचून होईपर्यंत तू ही वाच. यमराजानं पुस्तकं घेतली आणि यमराज तिथंच बसला. पुस्तकच वाचतोय. यमराज सुद्धा पुस्तकं वाचण्यात इतका वेडा झालाय की आता माणसांना न्यायला यमराज खाली येत नाही. आता कधी कोरोना येतो, कधी ओमायक्रॉन येतो, कधी एखादा अपघात होतो, नाहीतर अटॅक होतो, पण यमराज आलाय आणि कुणाला घेऊन गेलाय असं होत नाही. यमराज तेव्हापासून पुस्तकं वाचण्यात जो मग्न आहे तो अजून पुस्तकच वाचतोय. गोष्ट साधी आहे.
हसण्यावर नेण्यासारखी आहे, पण याच्यातला अर्थ इतका मोठा आहे की ज्याच्या हातात पुस्तक आलं त्याचं मस्तक कुठल्याही प्रश्नात अडकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सुधारायचं असेल, घडायचं असेल, वाढायचं असेल, बहरायचं असेल, फुलायचं असेल तर पुस्तकांनाच आपले संगाती बनवा, कारण तेच तुमच्या आयुष्याला आकार देऊ शकतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या फाउंडेशनचं मी मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी करतो की आपण वाचनालय सुरू केलं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.